सुधीर अमेरिकेला निघून गेल्यावर रचनाला तिची म्हातारी सासू ओझं वाटायला लागली. त्यांचा आजारपण बघून ती त्यांना वृद्धाश्रमात सोडून आली. परत येताना म्हणाली, सासूबाई घरी परत अजिबात यायचं नाही. जर का आलात तर घरातून बाहेर फेकून देईन. त्यानंतर जेव्हा जेव्हा सुधीरला आईशी फोनवर बोलायचं असायचं तेव्हा रचना काही ना काही कारण शोधायची की सासूबाई घरात नाहीत, देवळात गेल्या आहेत, झोपल्या आहेत, असं काहीतरी सांगून वेळ काढत असायची. एक दिवस अचानक सुधीर एअरपोर्टला पोहोचला. बायकोला सरप्राईज दिलं आणि म्हणाला, मी घरी येत आहे. रचना पळत गडबडीत सासूला आणण्यासाठी वृद्धाश्रमात गेली. ती जात असताना सुधीरने पण तिला बघितलं आणि तोच सुद्धा तिच्या मागे मागे वृद्धाश्रमात गेला. पण समोरचे दृश्य बघून तो अचंबित झाला, कारण सुधीर त्याच्या आईला जवळ घेत तिचे दोन्ही हात हातात धरून म्हणाला, आई, मी इथलं सगळं विकून अमेरिकेला निघालो आहे. तिथे मला चांगली नोकरी मिळू दे. तू देवाकडे प्रार्थना कर. त्याची आई म्हणाली, देव तुला नक्की यश देईल. मग त्याने बायकोकडे रचनाकडे बघितलं आणि म्हणाला, रचना, आईची नीट काळजी घे. तिला कशाचीही कमी पडू देऊ नकोस. रचना नवऱ्याला म्हणाली, तुम्ही तर असं बोलताय जणू मी या अगोदर तुमच्या आईची कधीच काळजी घेतली नव्हती. सुधीर पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याच्या आईने त्याला हाताने इशारा करून थांबवलं आणि शांत बसवलं. त्याच्या आईला माहीत होतं की त्यांची सून त्यांना पसंत करत नाही, पण मुलगा त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतो. सुधीरने खूप रागात बायकोकडे बघितलं होतं. तशी तिने नजर खाली घातली आणि मुलांना म्हणाली, चला चला आत खोलीत जाऊन झोपा, उद्या शाळेत पण जायचं आहे ना. दुसऱ्या दिवशी सकाळी सुधीर अमेरिकेला जाणार होता. त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं होतं की तो त्याला तिथे चांगली नोकरी लावून देईल. रचनाने एक मोठीच्या मोठी लिस्ट नवऱ्याला जाताना दिली आणि म्हणाली, पुढच्या महिन्यांपासून मी मुलांना सरकारी शाळेतून काढून एका प्रायव्हेट शाळेत त्यांची ॲडमिशन करणार आहे. अजून सुधीरला नोकरी पण लागली नव्हती. पैसा त्याच्या हातात नव्हता आणि बायकोच्या आत्तापासूनच फरमाशी सुरू झाल्या होत्या. बायकोला सुधीरने काही उत्तर दिलं नाही. फक्त हे म्हणाला की मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. फक्त तू माझ्या आईची नीट काळजी घेत राहा. रचना म्हणाली, तुम्ही निश्चित होऊन जावा. मी सासूबाईंची छान काळजी घेईन. जाता जाता सुधीरचे सगळं लक्ष त्याच्या आईकडं होतं. जाताना आईच्या पाया पडला, तिला मिठी मारली आणि एअरपोर्टला निघाला. काही दिवस रचनाने सासूची खूप काळजी घेतली. अमेरिकेत गेल्या गेल्या सगळ्यात अगोदर सुधीरने त्याच्या घरी फोन केला आणि म्हणाला, मी व्यवस्थित पोहोचलो आहे, माझी काळजी करू नका. हे ऐकून रचना खूप खुश झाली आणि म्हणाली, तिथले काही फोटो पाठवा. आम्ही तर टी व्हीमध्ये किंवा फोनमध्येच अमेरिका बघितले आहे. अमेरिका कशी आहे? सुधीर म्हणाला, मी फोटो पाठवतो. तुम्हाला हे सांग की आई कशी आहे? रचना म्हणाली, ठीक आहेत, घ्या, तुम्ही स्वतः फोनवर त्यांच्याशी बोला. असं म्हणत फोन तिने सासूच्या हातात दिला. सुधीर म्हणाला, आई, तू ठीक तर आहेस ना? त्याची आई म्हणाली, हो बाळा, मी ठीक आहे. सुनबाई माझी छान काळजी घेत आहे. तू इकडची अजिबात काळजी करू नकोस. तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे. लवकरात लवकर पैसा कमव आणि घरी लवकर माघारी ये. तुला तर माहीतच आहे मी तुझ्यापासून जास्त दिवस लांब राहू शकत नाही. जेव्हापासून तुझे बाबा सोडून गेले आहेत तेव्हापासून तूच माझा आधार आहेस. जेव्हा इथे असताना तू सकाळी कामावर जायचा आणि रात्री घरी परत यायचा तरी पण मी तुझी वाट बघत असायचे. आता तर तुला बघण्यासाठी खूप दिवस वाट बघायला लागणार आहे. आईचं बोलणं ऐकून त्याचे डोळे पाण्याने भरून आले. तिथे गेल्यावर नोकरी शोधण्यासाठी तो प्रयत्न करत होता. 1-2 जागेवर आशा होती की त्याला नोकरी लागेल. जास्त शिकलेला तर नव्हता, त्यामुळे त्याने जास्त करून स्टोअरमध्ये आणि पेट्रोल पंपावर नोकरीसाठी अर्ज केला होता. तो आईला म्हणाला, आई, तू काळजी करू नकोस. मला नोकरी पण लागेल आणि मी घरी पैसे पण पाठवत जाईन. तू वेळेवर दवाखान्यात जात जा. त्याची आई म्हणाली, बरं ठीक आहे, आता तुझ्या बायकोशी बोल. फोन आल्यापासून माझ्याशीच बोलत आहेस. असं म्हणत त्यांनी फोन रचनाच्या हातात दिला. फोन हातात घेतल्या घेतल्या रचनाच्या फरमाशी सुरू झाल्या. ती म्हणाली, हे बघा, तुम्हाला नोकरी लागली की सगळ्यात अगोदर तिथली चॉकलेटं पाठवून द्या. म्हणजे लोकांना समजेल की तिथली चॉकलेटं कशी असतात. मुलांनी त्यांच्या बॅग आणि शाळेचा ड्रेस पण बाजूला उचलून ठेवला आहे. आता ते सरकारी शाळेत जाणार नाहीत. मी त्यांचं मोठ्या शाळेत ॲडमिशन करणार आहे. बरं, पुढच्या महिन्यापासूनच पैसे पाठवायला सुरुवात करा.
रचना बोलायला लागली की तिचं बोलणं संपायचं नावच घेत नव्हतं. सुधीरने फोन ठेवून दिला. त्याची आई मुलगा अमेरिकेला गेल्यानंतर आठवडाभरातच उदास व्हायला लागल्या होत्या. त्यांना मुलाची खूप आठवण येत होती. कधी त्यांच्या जुन्या फोटोंचा अल्बम काढून बघत बसत असायची, तर कधी नातवंडांना खुशीत घेत म्हणायची की मला तुमच्याकडे बघितलं की तुमच्या बाबांची कमी पूर्ण होते. एक दिवस रात्री त्यांची तब्येत थोडीशी बिघडली होती. त्यांची छातीत कळ येत होती. त्यांनी सुनेला कितीतरी वेळा आवाज दिला. खूप मुश्किलीने उठून सुनेच्या खोलीचे दार वाजवले, पण त्यांची सून जाणून बुजून झोपायचे नाटक करायला लागली. तिची सासू म्हणाली, सुनबाई, माझ्या छातीत अचानक खूप दुखत आहे. कुठली गोळी असली तर दे मला. रचना बेडवर बसून बडबड करायला लागली. ही म्हातारी लवकर मेली तर बरं होईल. माझं तर जगणं मुश्किल करून ठेवलं आहे. ती मेली तर माझा जीव तरी सुटेल. रचनाने दाराचा आवाज ऐकून पण दार उघडलं नाही आणि मुलं तशी गाढ झोपेत होती. तिची सासू सारखी सारखी स्वतःच्या हाताने स्वतःची छाती चोळत होती. त्यांना माहीत नव्हतं की जर एकदम ब्लड प्रेशर वाढलं तर कुठली गोळी खायची असते. त्यांचा त्रास एवढा वाढला होता की त्यांचे हातपाय सुन्न पडायला लागले होते. चेहरा लाल झाला होता. त्यांचं डोकं एवढं जोरात दुखायला लागलं की त्यांना असं वाटायला लागलं की डोक्यातली नस फाटते की काय. जोरात रडायला लागल्या, ओरडायला लागल्या. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक त्यांचं दार वाजवायला लागले. रचना तिच्या खोलीचे दार उघडले आणि तिच्या सासूला म्हणाली, तुम्हाला काय झालं आहे? आजूबाजूच्या लोकांना गोळा करण्यापेक्षा मला आवाज दिला असता. पण त्यांची अवस्था खूप खराब झाली होती. बाजूचे लोक तिच्या सासूला घेऊन दवाखान्यात गेले. तिथे तपासल्यावर समजलं की छोटासा झटका येऊन गेला आहे आणि त्यांचा ब्लड प्रेशर खूप वाढला होता, कारण रात्रीच्या जेवणात त्यांच्या सुनेने मीठ जास्त घातलं होतं. ते खाल्ल्यानंतरच थोड्या वेळातच त्यांची तब्येत बिघडायला लागली. रचनाला असं वाटलं की तिची सासू लवकर मारावी, म्हणजे तिचं जगणं खूप सोपं होऊन जाईल. पण तिचा प्लॅन तिच्यावरच उलटला. तिची सासू एका बाजूने अपंग झाली होती आणि त्यांची सगळी जबाबदारी आता रचनावर येऊन पडली होती. तिची सासू अगोदर घरातली छोटी मोठी कामं करत होती. भाजी चिरून द्यायची, रचना फक्त जेवण बनवत असायची. पण आता तर त्यांना नीट सुरी पण हाताने पकडता येत नव्हती. त्यांचे हात थरथरत होते. त्यांना तर स्वतःच्या हाताने स्वतः जेवण पण करता येत नव्हतं. रचना रोज त्यांना वाईट बोलायची, टोमणी मारायची आणि म्हणायची, माझ्या छातीवर ओझं बनवून राहिला आहात. तिकडे सुधीर नोकरी शोधायच्या मागे लागला होता. त्याला एका पेट्रोल पंपावर नोकरी मिळाली. तिथे सगळी रात्र ड्युटी करत होता. सकाळी आल्यावर खोलीत थोडा आराम करायचा आणि मग भाड्याची टॅक्सी चालवत असायचा. आईचा आवाज त्याच्या कानात घुमत असायचा की बाळा, लवकरात लवकर पैसा कमव आणि लवकर घरी परत ये. मी तुझ्यापासून जास्त दिवस लांब राहू शकत नाही. त्यामुळे तू दिवसरात्र मेहनत करत होता. 1 महिना झाल्यानंतर कमावलेले सगळे पैसे त्याने रचनाच्या अकाउंटला पाठवले आणि तिला फोन करून सांगितलं की यातून जेवढे लागतील तेवढेच पैसे खर्च कर. बाकीचे नीट सांभाळून ठेव. फालतू पैसे उधळू नकोस. मी परत आल्यावर साठवलेल्या पैशातून तिथे नवीन काम सुरू करेन. त्याचं बोलणं ऐकून रचना म्हणाली, ठीक आहे. रचना तशी खूप कंजूसबाई होती, त्यामुळे तिला जास्त पैसा खर्च करायची सवय नव्हती. तरी पण तिची इच्छा होती की तिचं स्वतःचं मोठं घर असावं, स्वतःची गाडी असावी, सगळ्या सुखसुविधा घरात असाव्यात. म्हणून ती नवऱ्याने पाठवलेला पैसा साठवून ठेवत होती. जिथे गरज आहे तिथे पण हात आखडता घेत असायची. मुलांना तिने इंग्लिश स्कूलमध्ये घातलं होतं. आता तिला फक्त सगळ्यात जास्त टेन्शन तिच्या सासूचं होतं की आता या म्हातारीला कोण सांभाळणार. तिची अजिबात इच्छा नव्हती सासूला सांभाळण्याची, कारण त्या आता झोपूनच असायच्या. धरून धरून हळूहळू चालत होत्या. खूप मुश्किलीने भिंतीला पकडून पकडून बाथरूमला जात असायच्या. पण सारख्या सारख्या सुनेला आवाज द्यायच्या, सुनबाई, मला बाथरूमपर्यंत घेऊन चल. सासूचं बोलणं ऐकून ती तोंड वाकडं करून बडबडत असायची आणि म्हणायची, माहीत नाही या म्हातारीपासून माझी कधी सुटका होणार आहे. आज ती तिच्या सासूला आंघोळ घालून त्यांच्या खोलीत घेऊन आली. तेवढ्यात तिच्या माहेरची लोक आले. तिची आई आणि बहिणी आल्या होत्या तिला भेटायला तिच्या घरी. जेव्हा त्यांनी बघितलं की रचना तिच्या सासूची एवढी सेवा करत आहे, ते बघून तिची आई म्हणाली, तू अजूनपर्यंत या म्हातारीची सेवा करत आहेस होय? अगं, ही तर आता फक्त तुझ्या डोक्यावर ओझं बनून राहिली आहे.
अगं घरातून फेकून दे या म्हातारीला, काढून टाक आयुष्यातून कायमची बाहेर. आत्ता कुठे देवानं तुझं ऐकलं आहे. तुझा नवरा अमेरिकेला जाऊन पैसा कमवत आहे आणि तुझी सासू घरात अशीच आजारी पडलेली राहिली तर तुझ्या नवऱ्याने कमवलेला सगळा पैसा या म्हातारीवर खर्च होईल. तू तुझ्या नवऱ्याला सांगितले नाही ना की त्याच्या आईसोबत काय झालं आहे? रचना म्हणाली, मी त्यांना सासूबाईंबद्दल काहीच सांगितलं नाही. त्यांना माहीत नाही की त्यांच्या आईला झटका आला होता. डॉक्टर म्हणाले आहेत की जर यांनी वेळेवर औषधं घेतली तर ते व्यवस्थित ठीक होतील. त्या रात्री माझी बुद्धी चालली नाही, या म्हातारीचा आवाज ऐकला नाही आणि ही अडचण माझ्या गळ्यात पडली. रचनाला स्वतःवरच खूप राग येत होता. जर तिने त्या रात्री सासूला वेळेवर गोळ्या दिल्या असत्या तर बहुतेक आज ही अडचण गळ्यात पडलीच नसती. तिची आई म्हणाली, अगं वेड्या मुली, या म्हातारीला वृद्धाश्रमात टाकून स्वतःचा जीव सोडवून घे. बाकीचं सगळं काही ते लोक बघून घेतील. तुझा नवरा परत येणार आहे असं समजल्यावर तू त्या म्हातारीला परत घरी घेऊन ये. तुझ्या सासूला समजावून सांग की मुलासमोर त्याला कळेल असं काही बोलू नकोस. आणि तसंही तुझी सासू तुला खूप घाबरते. रचनाने तिच्या आईचं बोलणं चांगलंच मनावर घेतलं होतं. ती तिच्या आईला म्हणाली, आई ठीक आहे, तू बरोबर बोलत आहेस. मी काय या म्हातारीला सांभाळत बसू? पण एवढ्या लवकर एवढं मोठं पाऊल उचलायला पण ती घाबरत होती की जर नवऱ्याला चुकून जरी समजलं तर ते काय करतील. ते तर त्यांच्या आईची खूप काळजी करतात. जेव्हा कामावरून घरी परत यायचे तेव्हा स्वतःच्या हाताने आईला जेवण खायला घालत असायचे. त्यांचे हातपाय दाबून दिल्याशिवाय झोपत नसायची. तिने आत्तापर्यंत असं कधी बघितलंच नव्हतं की तिचा नवरा आईचे हातपाय दाबल्याशिवाय कधी खोलीत आला आहे. सुरुवातीला रचना तिच्या नवऱ्यावर खूप चिडत असायची. तिला असं वाटायचं की तिचा नवरा आईची परवानगी घेऊन मगच माझ्याजवळ येत असतो. हे ऐकून तिचा नवरा सुधीर म्हणाला, तोंड सांभाळून बोलत जा. माझी आई मला खोलीत येण्यापासून का म्हणून थांबवेल? तिने स्वतः तुला पसंत करून सून म्हणून घेऊन आले आहे. मला लहानपणापासूनच सवय आहे, जोपर्यंत मी आईची पाय दाबत नाही मला झोप येत नाही. मी तुला तर बोललो नाही की तू माझ्या आईची सेवा कर, तिचे पाय दाबून दे. फक्त हे बोललो आहे की 2 चपात्या तिच्यासाठी पण बनवत जा. जिथे 2 लोकांसाठी नाश्ता बनवत असतेस तिथे 3 लोकांचा बनवत जा. आता काय तू एवढं पण करू शकत नाहीस का? रचना कधी कधी नवऱ्याच्या अशा वागण्याला वैतागून जात असायची आणि त्याला म्हणायची की तुम्हाला कंटाळा येत नाही का हो? सगळा दिवस मेहनत करून घरी येता, जेवण करता आणि तुमच्या आईच्या जवळ जाऊन बसून त्यांचे हातपाय दाबत असता. कधी 1 तास तर कधी 2 तास. तुम्हाला पण आरामाची गरज आहे. तुम्ही मला पण थोडा वेळ देत जा. सुधीर म्हणाला, आजपर्यंत कधी चुकीचा वागलो आहे का मी तुझ्याशी? तुझी पण खूप काळजी घेतो. जेव्हा रोहन पोटात होता तुझे पाय सुजले होते, दुखत होते, तेव्हा मी तुझे पण पाय दाबत होतो. तेव्हा तुला कधी वाईट वाटलं नाही? माझी आई दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी माझ्याशी बोलत असते, तिचं मन मोकळं करते. मग मी ऐकून घेणार नाही तर मग अजून कोण ऐकून घेणार? हीच तर ती वेळ असते की मुलांनी आईबापाचं पण ऐकून घ्यायचं असतं. नाहीतर सगळं आयुष्य आईबापच मुलाचं ऐकत असतात. रचनाला वाटलं की बहुतेक तिची सासू सगळा वेळ तिच्याबद्दल तिच्या नवऱ्याकडे तिच्या तक्रारी करत असेल. पण तिची सासू प्रत्येक वेळी त्यांच्या नवऱ्याबद्दल बोलत असायची. सुधीरला वडिलांच्याबद्दल सांगत असायच्या आणि सुधीर पण आईच्या होला हो देत असायचा. रचनाला असं वाटलं की ती दोघं मायालेकरं तिच्याबद्दल कुठला तरी प्लॅन करत आहेत. त्यामुळे तिच्या मनात तिच्या सासूबद्दल तिरस्कार निर्माण व्हायला लागला होता. सुधीर कितीतरी वेळा बायकोला बोलला होता की माझ्या आईमध्ये आणि वडिलांमध्ये खूप प्रेम होतं. अजूनपर्यंत त्याची आई त्याच्या बाबांना विसरू शकली नाही. रोज रात्री त्यांच्या आठवणीत रडत असते, वडिलांच्याबद्दल बोलत असते आणि मी शांतपणे बसून तिचं बोलणं ऐकत असतो. रचना अगोदरपासूनच तिच्या सासूशी नीट वागत नव्हती. जेव्हा तिचा नवरा कामावर जायचा, तो गेल्यानंतर घरातली छोटी मोठी कामं त्यांना करायला लावत असायची. भाज्या चिरायला, नीट करायला द्यायची आणि म्हणायची की जर हे सगळं काम केलं तरच मी जेवण बनवेन. तिची सासू काही न बोलता सगळं काम करत असायची. कधी कधी घरातलं जेवण पण बनवत असायच्या, कारण रचनाच्या हाताला चांगली चव नव्हती. तरी पण
त्यांची सून जे काही बनवायची ते खात असायच्या. कधी कुठलीही तक्रार करत नव्हत्या. त्या तर संध्याकाळ झाली की मुलाची वाट बघत अंगणात बसलेल्या असायच्या. अंगणात बसून मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करत बसलेल्या असायच्या. त्यांचा मुलगा कामावरून घरी आला की प्रेमाने हसत त्याच्याकडे बघत बसायच्या. तो पण सरळ आल्या आल्या आईच्या जवळ येऊन बसायचा. त्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असायच्या. सुधीर म्हणायचा, आई, मी आत्ता कामावरून घरी आलो आहे. घामाने सगळं अंग भिजलं आहे. मला आंघोळ तरी करू दे. त्याची आई म्हणाली, असू दे सुधीर, म्हणून काय झालं. मग तो हातपाय धुवून जेवण करायचा आणि मग 1-2 तास आईचे पाय दाबत तिच्या मनातलं सगळं ऐकत असायचा. पण जेव्हापासून त्यांचा मुलगा बाहेर देशात गेला होता तेव्हापासून त्याच्या आईच्या मनातल्या गोष्टी मनातच राहिल्या होत्या. ऐकून घेणारं घरात कोणीच नव्हतं. रचना तर पगाव तेव्हा चिडलेली असायची. म्हणायची की जेव्हापासून सुधीर अमेरिकेला गेले आहेत तेव्हापासून माझं तर माहेर येणं जाणंच बंद झालं आहे. ते घरात होते तेव्हा तुमच्याजवळ थांबत असायचे. मग मी माझ्या माहेरी जायची. माझ्या नशिबात तर तो आनंदच राहिला नाही. मला आता तुमची जबाबदारी घ्यायची होत नाही. तुम्ही स्वतः विचार करा, तुमचं वजन मी कशी एकटी पेलू शकते. पण तिच्या सासूने कधीच त्यांचं सगळं ओझं तिच्यावर टाकलं नव्हतं. त्या स्वतः प्रयत्न करत असायच्या. स्वतः चालायच्या, फिरायच्या. स्वतःच्या हाताची मालिश पण स्वतःच करत असायच्या. हात आणि पाय थरथरत होते तरी पण प्रयत्न करत होत्या की सुनेवर ओझं बनू नये. तरी पण रचनाचं रडगाणं काही संपतच नव्हतं. तिचं सासूसोबत वागणं जरा पण बदललेलं नव्हतं. आता तर तिच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट बसली होती की तिच्या सासूला वृद्धाश्रमात सोडून यायचं. आणि तिनं तेच केलं जे तिच्या मनात होतं. एक दिवस ती तिच्या सासूला म्हणाली, सासूबाई, तुम्हाला माझ्यावर जरा पण दया येत नाही. अहो, आता माझ्याच्यानं नाही होत तुमची जबाबदारी सांभाळणं. तिची सासू म्हणाली, मग एक काम कर, घरातले काम करायला आणि माझी देखभाल करायला कामवाली ठेव. किंवा मग सुधीरला सांग परत यायला. मी तर चटणी भाकरी खाऊन पण जगत होते. तुझीच इच्छा होती की त्याने जास्त पैसा कमवायला अमेरिकेला जावं. सासूचं हे बोलणं ऐकून तर रचनाला अजूनच राग आला. ती म्हणाली, ठीक आहे, माझा नवरा माझ्यासाठी गेला आहे. मग काय ते माझ्या सांगण्यावरून जाऊ शकत नाहीत का. मी तुम्हाला सांभाळण्याचा ठेका घेतला नाही. आता तर मी तुम्हाला अजिबात सांभाळणार नाही. असं म्हणत तिने रिक्षा बोलावली. तिच्या सासूचे सामान एका बॅगेत भरले आणि त्यांना जबरदस्ती रिक्षात बसून वृद्धाश्रमात सोडून आली. घरी आल्यावर तिने मोकळा श्वास घेतला. काही दिवस सुधीरला त्याची आई स्वप्नात रडताना दिसत होती. त्याने फोन करून रचनाला विचारलं सुद्धा की आई कशी आहे, तिची तब्येत तर ठीक आहे ना, माझं आईशी बोलणं करून दे. त्यावेळी रचना नवऱ्याला खोटं बोलली की त्यांची आई झोपली आहे. तुम्ही बोलत असाल तर त्यांना उठवते. पण जर एकदा त्यांची झोपमोड झाली तर मग सगळी रात्र झोपत नाहीत. बायकोचं बोलणं ऐकून सुधीर म्हणाला, नको, राहू दे, तिला आराम करू दे. जेव्हा तिची झोप पूर्ण होईल तेव्हा माझं तिच्याशी बोलणं करून दे. रचना प्रत्येक वेळी काही ना काही बहाणा बनवत असायची. कधी म्हणायची की त्या देवळात गेल्या आहेत, तर कधी म्हणायच्या आत्ताच आंघोळ घालून आल्या आहेत, नंतर बोलतील. आईशी बोलणं होत नव्हतं, त्यामुळे सुधीर तिकडे टेन्शनमध्ये होता. त्याला आईची खूप काळजी वाटत होती. त्याला आता घरी परत यायचं होतं. पैसे त्याने भरपूर कमावले होते. आता त्याला परत मायदेशी यायचं होतं. असं करता करता 2 वर्ष निघून गेली. मागच्या 1 वर्षात त्याची आई रडताना रोज त्याच्या स्वप्नात येत होती आणि तो घाबरून उठून बसायचा. कधी पण फोन केला तर आईशी त्याचं बोलणं होत नसायचं. रचना काही ना काही बहाणा बनवत असायची. रोज रोज तेच ऐकून एक दिवस सुधीर खूप भडकला आणि म्हणाला, आईला उठव आणि माझं तिच्याशी बोलणं करून दे. तू सारखी काही ना काही कारणं सांगत असतेस. रचना म्हणाली, मला काय, मी आत्ता त्यांना झोपेतून उठवते आणि तुमचं बोलणं करून देते. असं म्हणत तिने जाणून बुजून हॅलो हॅलो करायला सुरुवात केली. आवाज येत नाही, रेंज नाही, असं म्हणत फोन कट केला. आता तर रचनाने सुधीरचा फोन उचलायचा बंद केला होता. कितीतरी दिवस ती फोन उचलत नव्हती. फक्त तिच्या फरमाईशी मेसेज करून सांगत असायची. सुधीरला त्याच्या आईची खूप काळजी होती, म्हणून
त्याने भारतात परत याचे तिकीट बुक केले, पण याबद्दल रचनाला काहीच सांगितलं नाही. त्याने अचानक रचनाला घरी येऊन सरप्राईज द्यायचं ठरवलं. जेव्हा एअरपोर्टला पोहोचला तेव्हा त्याने रचनाला फोन केला. मी अर्ध्या तासात घरी पोहोचत आहे. माझ्यासाठी गरम गरम जेवण बनवून तयार ठेव. हे ऐकून तर रचनाचे हातपाय थंडगार पडले. जेवण तर तिने अगोदरच बनवले होते. ती लगेच वृद्धाश्रमात जायला निघाली, म्हणजे ती तिच्या सासूला घरी परत घेऊन येईल. कारण तिला माहीत होतं की जर नवऱ्याला समजलं की त्याची आई वृद्धाश्रमात ठेवली आहे तर तो तिला जिवंत सोडणार नाही. घरी येताना वाटेत सुधीरची नजर गडबडीत घाबरून रिक्षात बसून निघालेल्या रचनावर पडली. ती कुठेतरी निघाली होती. तिला बघून तो हैराण झाला की त्याने फोन करून तिला सांगितलं होतं की तो घरी येत आहे. मग रचना कुठे निघाली आहे? त्याने टॅक्सीवाल्याला सांगितलं की त्या रिक्षाचा पाठलाग करायला. ती रिक्षा सरळ वृद्धाश्रमाच्या बाहेर जाऊन उभी राहिली. हे बघून सुधीरला धक्काच बसला. रचना गडबडीत वृद्धाश्रमाच्या आत गेली. सुधीर पण तिच्या मागे मागे आत गेला. पण रचनाला हे माहीत नव्हतं की तिच्या मागे मागे सुधीर पण आत आला आहे. समोर बघितलं तर तिथल्या बायका खूप रडत होत्या, कारण सुधीरची आई मुलाची वाट बघून या जगातून कायमची निघून गेली होती. जेव्हा सुधीरने हे सगळं बघितलं तो हंबरटं फोडून रडायला लागला. रचना खूप घाबरली होती. तिची सासू मुलाला बघण्यासाठी त्याची वाट बघत त्यांनी त्यांचा जीव सोडला होता. तो लहान मुलांसारखा आईच्या बाजूला बसून रडत होता. रचनाला कळत नव्हतं की आता काय करायचं आणि काय नाही करायचं. सुधीरच्या आईने तो अमेरिकेला जायच्या अगोदर त्याच्याकडून एक वचन घेतलं होतं की तुझी बायको माझ्यासोबत कशी पण वागू दे, पण तू आयुष्यात तिला कधीच सोडणार नाहीस, तिची कायम साथ देशील. पण सुधीरच्या मनात रचनासाठी असलेलं प्रेम आणि तिचं महत्त्व संपलं होतं. फक्त तो त्याच्या मुलांसाठी तिला सहन करत होता. जेव्हा त्यांची मुलं मोठी झाली ती पण त्यांच्या आईशी तशीच वागली जशी कधी भूतकाळात रचना तिच्या सासूसोबत वागली होती. तिची मुलं मोठी झाली होती. सुधीर पण आता जिवंत नव्हता. तिचा मुलगा आणि सून तिला सोडायला वृद्धाश्रमात निघाले होते आणि रचना फक्त रडत होती. ती विचार करत होती की ती तिच्या सासूसोबत नीट वागली असती तर आज तिची मुलं पण तिच्यासोबत अशी वागली नसती. पण आता पश्चाताप करून तरी काय फायदा होता, कारण ती वेळ कधीच हातातून निघून गेली होती.